गेली 2 ते 3 दिवस झालं लगातार घरामध्ये साफसफाई होती. फायनली जी साफसफाई आहे ती आज संपलेली आहे. जे काय राहिलेली उरली-सुरलेली कपडे वगैरे सगळं एकदा झोकून दिलं की दिलं आणि परफेक्ट जसं पाहिजे तसं ते सगळं केलं. अगदी पाय पुसणे असू दे सगळं क्लीन केलं. बरं मला बऱ्याच जणींनी ना लिंक मागितलेली होती क्लिनिंगच्या लिक्विडची, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. टायटलवरती टॅप केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला मिळेल. माझा अवतार बघा, अवताराकडे जाऊ नका, कारण काम करायला लागले की मी बघत नाही बाकी काय कसं आहे काय आहे. असो आता फायनल जसं मला पाहिजे होतं तसं घर जे आहे ते स्वच्छ झालं. दादांचं असणारं पूर्ण काम आणि किट्टोचा असणारा क्लास त्याच्यामध्ये त्यांना जास्त काहीच क्लिनिंगला वेळ मिळाला नाही. प्रत्येकानं जे काही बेसिक गोष्टी आहेत तेवढ्या केल्या. त्यात पण मी समाधानी आहे, जे केलं ॲडजस्ट केलं. पण हे नंतर मी आल्यानंतर सगळं केलं, कारण मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणलं पूर्ण माणसाचं आयुष्य जातं स्वतःच्या डोक्यावर छप्पर तयार करण्यासाठी. मग ते बरेच जण म्हणतात छोटा असू दे किंवा मोठा असू दे, मला फार मोठी अपेक्षा नाही आहे. कारण तुम्ही माझं आधी घर बघितलेलं आहे, आधीचं घर 2 खोल्याचं, मी तेवढीच हॅपी होते. आज तुम्हाला जे इथं दिसते ना, मी त्या घरातही तेवढीच हॅपी होते, त्या घरातही तेवढंच मी करत होते. असं नाही की छोटं मोठं. माणसाचं उभं आयुष्य जातं घर बनवण्यासाठी, घर तयार होण्यासाठी. पण देवाच्या दयेने जर आपल्याला समजा ती गोष्ट वेळेच्या आधी आपल्या अपेक्षापेक्षा मोठी मिळाली, भले छोटी मिळो मोठी मिळो काही मिळो, सांगणं तुम्हाला एवढंच आहे की जे दिलेलं आहे ना देवानं, याच्यासाठी उभं आयुष्य माणूस घालवतो, कष्ट करतो, तर त्याला कधीच दुर्लक्ष करू नका, त्याचा कधीच रागराग करू नका किंवा ते आळस करू नका. कारण जे आपल्यासाठी दिलेलं असतं ना त्याला टिकवून ठेवणं किंवा त्याची देखरेख करणं, त्याची काळजी घेणं, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्यावरती डिपेंड असतात. छोटा असू दे मोठा असू दे, पण त्याला कधीच असं म्हणजे बऱ्याच जणींना असं वाटतं की यार कधीच करू, हे सगळं माझ्या डोक्याला तापच झालेला आहे, मी कधी बघू, असं म्हणून खूप साऱ्या जणी असा विचार करतात. पण तुम्हाला खरं सांगू, मी सुद्धा चिडचिडते, पण मी मुलांवरती घरातल्यावरती करते, मी घराला नाही करत. मी कधीच घराला दुर्लक्ष करत नाही, कारण मी म्हणते की बाबा ह्याच्यासाठीच आपण कष्ट केलेलं आहे, ह्याच्यासाठीच आपण राबलेलो आहोत. आज एवढं सगळं आहे तर मग याला का रागराग करा. त्यामुळे आळसपणा करू नका, रागराग करू नका, आनंदाने करा. संध्याकाळचं टायमिंग 6:30 वाजलेलं आहे. आता माझी सगळी कामं झाली, फ्रेश झाले. आता मी आई सागर तुमचे दादा चाललो एक महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चालले. चला आवरा बाहेर पडा. कानात काय घातलं नाही, कानाला इथं असं फोड आलाय मोठा, टुकळे आले, उतरले ते. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट होते ते कानातलं फेकून दे, सोन्याचं आहे वरती घालायचं आहे. ते जुबं फुलं आहेत माझ्याकडे, साखळ्या ज्या आहेत, ओ माझ्या साखळ्या ज्या आहेत ना ते तुटलेला डाक मारून ना की तेवढ्यासाठी मी कानातलं घाली ना. डाक मारून दे की, तेवढ्यासाठी मी कानातलं घाली ना. मला ते खोटं घालायची बारी आलेली आहे. आणि दुसरं जुबं आहे तर ते काय मी दिवसभर घालू शकत नाही ना. रोज कुठं ते कधी ड्रेस कधी गाऊन कधी साडी, धड एक माझा अवतार नसते. हां असं माझं सगळं असतं. मग ते पुन्हा विचार असा केला की ते डाक मारून आणलेलं बरं, ते डेलीसाठी वापरायचं आहे. पण इथं ना असं मोठी फुटकुळी उठलं, दुखायला लागले. उतलं म्हणजे ते जखम होतं. मला पहिला म्हणजे सूट होत नव्हतं, आता जरा जरा सूट व्हायला लागले. ओ बरं चला ना, बघ कसं चला. ते येऊन गेले बडबडून, केसवर बांधले चिवण ते अशी का अवतार करून हिंडतं. काय करू मग, वाऱ्याने केस अशी होते ती ना, ते आल्यानंतर गुंता काढून निम्मी केस तुटून चाललेत. पातळ केस आहे, नाजूक ग. देवाने सगळं दिलं, केसाला काय केलं तर काय माहित, मी देवाला घोडं मारलेलं. आपण पातळ केस आहे ते, वारं आलं म्हणलं की सगळं केस असं. केस तिरुपतीला तिरुपतीला जाणार आहे, तिरुपतीला गेल्यानंतर ते केस देणार आहे मी. हा देणार आहे हे म्हणते आहे, द्यायची माझी लई इच्छा आहे. आर्यन 6 महिन्याचा होता त्यावेळेला माझी केस गळताना तुमच्या दादानं वस्त्रा घेऊन सगळं काढलं होतं. त्याच्या याला कार्यक्रम काय होता, डोहाळ जेवण होतं. डोहाळ जेवण ते कार्प घेऊनच होते की मी लग्ना यावाला जायचं तर स्कार्प बांधूनच. आता जर मी केस देऊन आले तर मी व्हिडिओ कसं करू. टोपी घालायची म्हणतात दादा. हा मी आता जर तिरुपतीला गेली आणि समजा माझ्या मनात आता इच्छाच आहे माझी द्यायची, आणि मग मी व्हिडिओ कसं साड्यांचं शूट कसं करू. टोपी घालून साड्यांचं शूट सजेशन द्या. मी जर तिरुपतीला गेली आणि केस सगळं देऊन आली, मी साड्यांचं शूट कसं करू, मी कॅमेऱ्यासमोर कसं येऊ, काय करू. काय विग मिळतो ना, विग मिळतो, मग विग घालायचा. मग काय करायचं, सांगून सवरून घालायचं विग. आपल्या ऑडियन्सला सांगायचं मी केस दिलेले आहेत म्हणून मी विग घातलेलं आहे, कुणी माझ्या केसावर कमेंट करू नका. म्हणले पाणी आणायला गेलता सागर, आलाय की आलाय ना सागर, पाणी आणले. आणलं. तुला मग आधी कळत नव्हतं वे रे. हा
आधी कळत नव्हतं का? माझ्या मागे येऊन बनबन करून वर गेला, आवर करून. आता बोल की, आता ग बसणार. आणि लेक आलता तेव्हा चल चल चल, आलाय आलाय आलाय, चल 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 केलीस. आता चल त्या आत तर फिरूया. फिरून येऊया. आई म्हणते आता वर चल आपण जाऊया, फिरत जाऊ. ते आता तोंड धुणार आहे. घे सगळे रडत ते. घे घे. मामींचं गेले भरे, ओरडायचं काम करतो नुसतं बघितलं की. काय रे आई चल. रोज बघते बघा जाताना. काय काय ते काय असं हे ना भुकत नाही आई, त्याला माहिती आहे. आम्ही बोलते ग, ते जाता येतात, ते ओळखते आम्हाला. आरू मागं लागतोय, हारदू मागं लागतोय, सगळे मागच लागणार आहे. ते झाली ना तिथं लय मस्त केले. सगळी संध्याकाळी सकाळी फिरायला येते. आम्हाला बघ सगळं असून पण आम्हाला फिरत नाही. आम्ही कामच संपत नाही. तीन काय करायचं. मला ना आमच्या एरियातलं संध्याकाळचं वातावरण आणि सकाळचं वातावरण प्रचंड प्रमाणात आवडतं. एवढं सुंदर वाटतं. फक्त आता थोडासा अंधार जास्त पडत आलेला आहे. आणि इथं एक महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांचं खूप मोठं मंदिर तयार होतं. मी तुम्हाला बोलले होते ना मंदिराबद्दल. ते इथं होत आहे समोर बघा, खूप मोठं आहे. पण काय कोणास ठाऊक अजून किती दिवस लागणार माहीत नाही आहे. पण छान वाटतं की बाबा आपण जिथं घर घेतलेलं आहे त्याच एरियात एवढ्या जवळपास जर स्वामी समर्थांचं मंदिर बनत असेल, आज ना उद्या तर बनणारच आहे, होणारच आहे. बघा आता एवढं झालेलं आहे, त्यात तर प्रश्नच नाही आहे. पण आपल्याला कधीही उठता बसता, कधी आपल्याला वाटलं की बाबा दर्शन घ्यायचं असेल, आरामात इथे येऊ शकतो. ते आपल्या जवळ होणं, ते सुद्धा आपल्याला आनंद वाटतो ना की बाबा थोडंसं असं वाटतं की बरं झालं, खूप लांब जायला लागत होतं, ते जवळच्या जवळ. आणि आपल्या घराच्या खिडकीमधून सुद्धा हे जे मंदिर आहे ते दिसतं. असं चला, आम्हाला ज्या कामासाठी जायचं होतं आम्ही चौघं पण गेलो, ते काम केलं. हा दिवस आहे दुसरा दिवस. तर चला, माझं एक साडीचं शूट होतं, ती शूट केलं. आई चालले कुणीकड बाजारात चल म्हणाला सागर. तुझा लोक साधारण आता घोड्यावर चढलेला असतोय. आवर चलतं. आता वर दळण नीट करायला, माझं दळण संपलंय. आई म्हणली मी तुला दळण नीट करून देते, कारण माझं हेच सगळं चालू आहे सकाळपासून घरातलं काम. हे दळण नीट करायला गेल्या, वरचा बल गेलाय, वर काय दिशीना. भैया म्हणला नाही गेलाय, दिशीना काय. मग काय झालं दळणाचं? हा दिसना, तिला दिसना म्हण, कारण खडल आहे मग मला दिसतंय. मला दिसतंयच की काय विचारता बघा, तुला दिसतंय का? मला तर दिसेल तेवढं खडं काढ. मला खाऊ काय आणते? काय आण सांग. चॉकलेट आण. चॉकलेट टिकल्या घेऊन ये तुला. शूट करताना हे सगळं काढायचं ठेवायचं. हा कशाला जातोय तुला घेतल्याशिवाय? घे जाशील म्हणत्या बघा. चला, गरम एवढं होतंय ना, भयानक गरम होतंय. इथं वरती जास्त गरम व्हायला लागले ताईनो, कारण का स्लॅब जो आहे ना, स्लॅब तो वरचा हा, खालच्या स्लॅबमध्ये गरम होत नाही. पण ह्या स्लॅबमध्ये एवढं गरम होतंय ना, कधी एकदा गाऊन घालीन असं होतं या. ते ड्रेस किंवा ती साडी जर वरती इथं आले, घामाच्या धारा निघतात. वरती काय प्रॉब्लेम आहे बघा, ज्यांचं फर्स्ट फ्लोअर आहे त्यांना बरं, सेकंड फ्लोअरवर राहतात आणि वरनं काहीच नाही आहे, ओपन आहे किंवा तिथं त्यांचं बांधकाम संपलंय, त्यांना भयानक गरमी होत असणार आहे. त्याचं कारण एकच असतं की वरचा स्लॅब जो असतो ना, तो हीट टाकतो पूर्णपणे, आणि संध्याकाळी जमीन हीट टाकते. मला बरेच जण विचारत होते की ताई तू आय लायनर कसं वापरते? काही नाही, माझ्याकडे काजळ पेन्सिल आहे, तिचा शेंडा खालून पण ओढते आणि वरून पण ओढते. स्पेशल कुठलाही मेकअप करत नाही. फुटलेला मेकअप दिसतो ना, ते त्याच्यासाठी दिसतो की मला प्रॉपर मेकअप येत नाही. सगळं तर काम झालं, फक्त राहिलेलं होतं फ्रीजमधले असे काही डबे जे मला वाटत होते की बाबा हे क्लीन करणं गरजेचं आहे. तर ते सगळे जे आहेत ते मी स्वच्छ करायला घेतलेले आहेत. आता या सगळ्यामध्ये थोडंसं काय तर टोमॅटो होतं, मग त्याला कुठं ते बुरशी आलेली होती, थोड्याशा मिरच्या होत्या, सुकलेल्या होत्या, थोडंसं असं काय होतं. कारण लेकर काय सगळं असं पूर्ण बघून करत नाही आहेत, त्यामुळे ते सगळं मी काढून टाकून दिलं. डबे सगळे स्वच्छ धुतले, फॅनखाली थोडेसे वाळवले, अजून थोडेसे वल्ले होते, त्याच्यानंतर मग पुसून ठेवले. आज ताक आलेलं होतं, 2-3 दिवसातनं हे ताक आपल्या घरी आणावंच लागतं, आता उन्हाळ्याचं तरी. तर हे मला एक कमेंट होती की ताई हे ताक चांगलं आहे का, हा ब्रँड चांगला आहे का? गोकुळ ब्रँड कोल्हापूरचा आहे ताईनो, आणि हा ब्रँड नुसता इथंच नाही आहे, माझ्या मते ऑल इंडिया असेल. आता बरेच जण वापरत असतील नसते मला माहीत नाही आहे,
खूप छान ब्रँड आहे. गावावरून आल्यानंतर देवघरामधील जेवढं काही तांदूळ आहे ते मी सगळं काढलेलं होतं. शक्यतो मी 15-15 दिवस देवघरातलं तांदूळ बदलत नाही. काय करायचं एवढं सारखं बदलून आणि ते सारखं वापरायचं, मग तेव्हाच्या तेव्हा करायचं. त्यामुळे 15-15 दिवस मी वापरत नाही. पण ते सगळं तांदूळ जे होतं ते आधीचं थोडंसं जुनं नवीन हे सगळं घेतलं आणि मी आंबोळी इडली आता तवा घेतलेला आहे ना, त्यामुळे विचार असा केला की बाबा आंबोळ्या बनवूया. आई आहे थोडंसं वेगळं पण खायला. गावाकडच्या लोकांना ही इडली आंबोळी वगैरे अजिबात आवडत नाही आहे. आपल्या आजीला तर ना, तिला तर ते शुगर आणि ह्याच्यामुळे तर चालतच नाही, पण आवडत नाही, नागडोळ मुरगळतात. पण कधीतरी एखादा असा पदार्थ नवं जुनं म्हणलं तर चालून जातं, म्हणून ते भिजत घातलं. रिमिक्स व्हिडिओ आहे. काल तुम्हाला जसं म्हटलं की मी दादाने आमरसी केलेला होता, तर तो जो आहे तो पूर्णपणे मी गाळून घेतलेला आहे. बघा ते केसर बघा. तुम्हाला जर कधी वाटलं की आंब्यामध्ये भरपूर केसर आहेत तर खाणं टाळण्यापेक्षा अशा पद्धतीनं गाळणी घेणे मोठी पुरणाची आणि त्याच्यामध्ये गाळून अगदी आरामात एकदम स्मूथ असा तुम्ही आंब्याचा रस जो आहे तो खाऊ शकता, पिऊ शकता. एवढा छान लागत होता ना. ते विकतच्या बॉटलमधला जो रस असतो ना तो पातळ असतो एकदम सोडा, पण तो जसा स्मूथ असतो त्याच्यामध्ये तुम्हाला कधी कुठले केसर आलंय किंवा काय आलंय, खाताना इरिटेट झालेलं आहे, दातात काय अडकलेलं आहे असं कधीच वाटलं नाही. तशा पद्धतीने हा आमरस जो आहे तो तयार झाला होता. अजून येऊन बघा आठवडा होतोय नाही तोपर्यंतच हिचं सुरू झालेलं होतं की सोनू मला वेळेत पाठव बरं का, संधू जाणार आहे. तिचं असं म्हणणं आहे की बाबा तो ड्युटीवर जाणार आणि मी इथं बसणार. तसं नाही, तो जायच्या आधी मी 1-2 दिवस तरी जाणार आहे घरी. कारण ते असतं नाही की आईला सगळ्यांचं काळजी असते म्हणतात, तसं तिचं म्हणणं आहे. आता बघा मी असा विचार केलेला होता, मी जसं गेल्या वेळेला म्हणले की मला उन्हाळे वाळवण येत नाही, ह्या येत नाही, त्या येत नाही. आता आई आलेली आहे तर मग मी तिच्याकडनं हे करून घेईन, ते करून घेईन. पण मी थोडासा विचार हाही केला की यार आई तिथं पण कामात, इथं आल्यानंतर पण मी हे काम करून घेणार, ते काम करून घेणार आणि पुन्हा तिला तेच काम लावणार. म्हणजे तिच्या जीवाला आराम कधी मिळणार आहे? ती कधी अशी रिलॅक्स राहणार आहे की कामाचं टेन्शन नको, काहीही व्याप नको, मी निवांत खाणार, झोपणार, मी फेरफटका मारणार, असं लाईफ कधी राहणार तिचं? म्हणून मी सगळं कॅन्सल केलं. म्हटलं जे काय असेल ते विकत आणून खाल्लेलं बरं. पण आता ती 4-8 दिवस जेवढा दिवस आहे तेवढा दिवस फक्त आणि फक्त खाणे, आराम करणे, एवढ्याच गोष्टी म्हटलं द्यायच्या. म्हणून सगळे प्लॅन जे आहे ते माझे मी टाळून टाकले. थोडंसं विचार केला की बटाट्याचे म्हणजे चिप्स वगैरे बनवावी, पण तुमचे दादा म्हणले तू काही स्वतः पण काय बनवू नको, आमचं डोकं खायला, आणि तू कशाचंच काय करू नको की जेणेकरून तू करायला लागली तुझी आई गं बसणार नाही आहे, ते आणि पुन्हा तिथं येणार सगळं मधी मधी करू लागायला. त्याच्यापेक्षा काहीही डोक्याला टेन्शन घेऊ नको, दोघी पण शांत राहा, निवांत राहा. तर आता टायमिंग झाले 1. सगळं घरातलं काम थोडंफार केलं आहे, थोडंफार राहिले. आता चालले मी थोडंसं पोस्ट टाकलं, माझं काम आहे. आई बस द्या, बस पोरांना लक्ष द्या. हे जे झाड आहे ना कसलं फुलले बघा. झाडं छाटिंगला कटिंगला आलेत बरं का, छाटिंगला म्हणते मी काहीच आवडलेलं नाही आहे. असं स्वयंपाक केलेलं तोंड आहे, असंच पळायला लागलं कारण गडबड झाली आहे. बघा कसलं फुटलेलं आहे झाड. आता हे सगळं असं खालून छटणी करायचे, कारण आता उन्हाळा आहे त्यामुळे आतमध्ये आणि काही येऊन बसू शकतं, काही सांगता येत नाही. इथं पण आजूबाजूला शेती आहेत, प्लॉटिंग रिकामच आहे. आणि एक दिवशी सागरचा JCB बोलून हे दारातलं तेवढं काढायचं आहे. आई म्हणत्या झोपेतनं उठले घ्यायचं तोंड बघू नये. चला काय झालं? पैंतेश्वरी पैंतर, अब क्या कहना चाहते, आपके विचार? थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू. बघ मला कोणा सगळ्यांनाच होईल पण मलाच होणार नाही ते कधीच. नाही आंबा आंबा बघा की आंबा त्याला कुठे असं केलं ना पाणी कुठं सांगता. आरलाईट म्हणून एक लिक्विड येतं, एकाबरोबर 2 लिक्विड तुम्हाला दिली जातात. दुकानात तुम्ही म्हणा 350 रुपयेपर्यंत ह्या 2 ट्यूबा ज्या आहेत त्या मिळतील.
चांदीची पावलं उंबरट्यावर लावायची असतील किंवा तुम्हाला असं कुठलीही गोष्ट एकदम डायरेक्टली चांगल्या पद्धतीने फिट करायची असेल तर हे आरलाईट म्हणून मार्केटमध्ये मिळते. एवढंच सांगितलं तरी तुम्हाला मिळून जाईल. आणि आमचं जे काही निघालेलं तुटलेलं फुटलेलं होतं ते सगळं आम्ही लावायला चालू केलेलं होतं, जे निघून पडलेलं होतं. आणि देवघरामध्ये सुद्धा सध्या आरलाईटचाच वापर केला आहे, जेणेकरून व्यवस्थित होईल. हे बघू शकता, स्क्रीनशॉट जरूर घेता येईन. असं चला आता देऊळ बंद 2 हा पिक्चर आला आहे. माझी खूप इच्छा आहे आईला दाखवायची. बाकी तर तसं इकडं तिकडे हिंडा फिरायला तिला इंटरेस्ट नाही आहे. मी खूप वेळा म्हणले इकडं जाऊया तर ती म्हणते नाही, खाऊन मला निवांत झोपू दे. चला व्हिडिओचा एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.